तर सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। तर नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन सणानिमित्त आपण स्पेशल थाली तयार करणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण नारळाचं दूध काढून घेऊया। तर मी इथे ओलं नारळ हे बघा, याचे वरचे छिलके काढून अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया थोडं पाणी आणि हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी हे छान असं बारीक करून घेतलं। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर हे जे नारळाचा जो चव आहे ना, आपल्याला साधारणतः जास्तीत जास्त 3 वेळा पाणी टाकून असं मिक्सरमध्ये फिरून गाळून घ्यायचं आहे। 3 वेळापेक्षा जास्त वेळा नाही गाळायचं आहे। बघा, असं छान असं घट्ट दूध इथे निघत आहे। तर हे हा जो चव आहे ना, पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि फिरवायचा। तर असं आपल्याला जास्तीत जास्त 3 वेळा करायचं आहे। 3 वेळापेक्षा जास्त वेळा हा चव पाणी टाकून बारीक करायचा नाही, यामुळे दूध जे आहे ना पातळ होईल। तर मी 2च वेळा हा जो चव आहे ना नारळाचा 2च वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करत आहे, कारण मला हा जो शिल्लक राहिलेला चव आहे ना, याची बर्फी तयार करायची आहे। त्यामुळे मी जास्त वेळा फिरवत नाही आहे पाणी टाकून। एकदा मी पाणी टाकलं। आता हे बघा, पुन्हा गाळून घेत आहे। सेम प्रोसिजर करायची आहे आपल्याला। तर हे बघा, किती छान असं पांढरं शुभ्र असं दूध तयार झालेलं आहे। आपण साध्या दुधाची जी खीर करतो ना, त्यापेक्षा या नारळाच्या दुधाची खीर जी आहे ना, याची टेस्टच वेगळी येते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि खूप सोपं आहे दूध काढणं, तुम्ही बघूच शकता। हे बघा, नारळाचं दूध इथे तयार झालं आणि हा शिल्लक राहिलेला चवसुद्धा मी वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे। तर याची आपण बर्फी तयार करणार आहोत, ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। अगोदर आपण नारळाच्या दुधाची पौष्टिक अशी खीर तयार करूया। तर एका कढईमध्ये मी हे बघा, थोड्याशा शेवया आहेत, ह्या मी मार्केटमधून आणलेल्या आहेत शेवया। माझ्या घरच्या शेवया संपलेल्या आहेत। जर तुमच्याकडे साध्या गव्हाच्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। ह्या थोड्या अशा फ्राय करून घ्यायच्या कढईमध्ये। ह्या फ्राय करताना आपल्याला यामध्ये तूप किंवा तेल काहीही टाकायचं नाही आहे। तर या कोरड्या थोड्या अशा हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या मंद आचेवर। त्यानंतर आपण इथे हे बघा, जे आपण नारळाचं दूध काढलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून बाकीचं साहित्य टाकूया आपण। साखर टाकलेली आहे मी अर्धा छोटी वाटी। तर तुम्ही किती प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात साखर टाका। हे बघा, ड्रायफ्रूट्सचं पावडर टाकलेलं आहे मी। ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। विलायची पावडर टाकली थोडीशी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आपली इथे नारळाच्या दुधाची शेवयाची पौष्टिक खीर तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खायला सुद्धा पौष्टिक आणि खूप झटपट तयार होते, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये। तर येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खीर तयार करा। आता एका पॅनमध्ये मी थोडं टाकत आहे तूप। त्यानंतर आपण हा जो चव काढला होता ओल्या नारळाचा तो यामध्ये टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा। साधारणतः 2 ते 3 मिनिटं हा चव परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। हा बघा, मी छान असा 2 ते 3 मिनिटं परतून घेतला। त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटी वाटी मिल्क पावडर आणि थोडीशी साखर आणि थोडंसं 2 ते 3 छोटे चम्मच इथे दूध टाकत आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। तर हे बघा, हे छान असं कोरडं झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे किंचित आणि हे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। आता ऑलमोस्ट आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आपण। थोडीशी वेलची पावडर टाकूया, आणखी मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, झालेलं आहे। आता गॅस बंद करूया। आता मी एका छोट्या प्लेटला हे बघा थोडं तूप लावून घेत आहे। तुमच्याकडे कोणतंही टीन वगैरे असेल ना बर्फी जसं चौकोनी आकाराचं, किंवा मग साध्या प्लेटमध्ये केलं तरी होते। थोडं तूप लावून घ्यायचं। तूप नसेल तर तेलसुद्धा तुम्ही लावू शकता, म्हणजे मिश्रण खाली तळाला चिकटत नाही। आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं। तर माझ्याकडे अशा प्रकारचा एक छोटा फ्लॅट चम्मच आहे, मी याला तूप लावून घेतलेला आहे।
आता या चम्मचने आपल्याला हे बघा हे मिश्रण अशा प्रकारे छान असं सेट करून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होते ही बर्फी. मार्केटमधून आणण्याची अजिबात गरज नाही आहे मैत्रिणींनो. घरच्या घरी आपण जर थोडीशी मेहनत केली ना की सर्व मिठाया सर्व गोड पदार्थ आपण घरच्या घरी तयार करू शकतो. हे बघा आता हे छान सेट केलं आहे. यावर मी ड्रायफ्रूट्सचे असे तुकडे टाकत आहे म्हणजे दिसायला सुद्धा आपली बर्फी खूप छान दिसेल. आणि हे सर्व हे बघा सेट केल्यानंतर आपल्याला जवळपास 1 तासाकरिता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ही बर्फी छान अशी सेट होईल. तर हे बघा फ्रीजमध्ये मी 1 तासाकरिता ठेवलं होतं. आता फ्रीजमधून बाहेर काढलं. आता आपण याच्या हे बघा अशा प्रकारे तुकडे करून घेऊया. तर हे बघा एकाच नारळापासून आपण 2 पदार्थ तयार केलेले आहेत. बर्फीसुद्धा आणि नारळाच्या दुधाची पौष्टिक खीरसुद्धा इथे तयार झालेली आहे. तर आता आपले 2 पदार्थ इथे तयार झालेले आहेत. हे बघा वाटत आहे की नाही एकदम मार्केटमधल्यासारखी. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर आता आपण तिसरा पदार्थ तयार करूया. मी इथे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका ताटामध्ये. गव्हाचं कणिक आता आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घेऊया. तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकून सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता. मी मीठ टाकत नाही त्यामुळे टाकत नाही आहे. आता हे बघा कणिक छान असं मळून घेतलं. थोडं तेलसुद्धा लावलं. पुऱ्या करताना कधीही कणिक मळताना गरम पाण्याचा वापर नाही करायचा किंवा मग खूप सैलसर नाही भिजवायचं पीठ. त्यामुळे काय होतात पुऱ्या तेलकट होतात. आता आपण एक मोठी पोळी लाटून घेऊया. आणि पुऱ्या लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं की खूप पातळ आणि खूप जाड नाही लाटायची. मीडियम साईजची लाटायची. यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना खूप तेलकट होत नाही आणि फुगतात. तर पुऱ्या तेलकट होऊ नये आणि टम्म फुगण्याकरिता एक स्पेशल व्हिडिओ मी तयार करणार आहे. तुम्ही नक्की बघाल. तर हे बघा अशा प्रकारे आता. आणि याला कोरडं पीठ नाही लावायचं. पोळी लाटताना थोडं तेल लावूनच पोळी लाटायची. आपण जर कोरडं पीठ लावून जर पोळी लाटली ना तर मग ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल पूर्ण काळं होऊन जातं. अशा प्रकारे एका ग्लासने मी अशा पुऱ्या कट करत आहे. बघा म्हणजे एका वेळेस जास्त पुऱ्या होतात म्हणजे पटकन होतात म्हणजे आपला वेळ वाचतो. तुम्हाला जर एक एक लाटायचे असतील तर तुम्ही तशा सुद्धा लाटू शकता. तर मी एका वेळेस हे बघा 5-6 इथे पुऱ्या मी पटापट तयार करून घेतलेल्या आहेत. आकार सुद्धा छान व्यवस्थित होतो आणि लवकर सुद्धा होतात. हे बघा तुमच्याकडे जे आपण साईजची ग्लास किंवा वाटी असेल त्याने तुम्ही कट घेऊ शकता अशा प्रकारे पुऱ्या. तर आता संपूर्ण पुऱ्या आपण तयार करून घेऊया. पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आणि कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पुऱ्या तळताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं की गॅसची जी फ्लेम आहे ना एकदम मंद नाही ठेवायची. मीडियम टू हाय ठेवायची. आणि पुरी टाकल्याबरोबर असं चमच्याने पुरीच्या वरती तेल टाकायचं. यामुळे पुऱ्या काय होतात छान अशा टम्म फुगतात आणि तेलकट होत नाही. तर ही टीप आहे लक्षात ठेवा. तर हे बघा ऑलमोस्ट आपले सर्व पदार्थ तयार झाले आहेत. चला आता आपण सर्व करूया. हे बघा नारळाच्या दुधाची शेवयाची पौष्टिक अशी खीर आणि टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि ओल्या नारळाच्या चवाची बर्फी. तर आय होप की तुम्हाला हे तीनही पदार्थ आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना ती सुद्धा प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तर हे बघा आपली रक्षाबंधन स्पेशल थाली तयार झालेली आहे. मिनी थाली झटपट तयार केलेली आहे. आय होप की तुम्हाला ही थाली आणि पूर्ण रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर अशाच नवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.